बसा ना सर. घ्या आहे साहेब इले. होय बाई. घ्या सर. तू आमच्याबरोबर नाही बसतस? नाही सर, तुम्ही जेवून घ्या. मी आणि आई नंतर जेवेन. अरे असं कसं? तूही आमच्याबरोबर जेवायला बस. अरे एवढं आग्रह करते तर बस ना. बस. बर. काय रे तुझं साहेब किती चांगलं, चांगल्या मनाचं. अगदी राजा माणूस. खरंच. गप्प बसते. तू जा जेवण. राम, खाली का बसलास तू? असू दे सर. कर ना सर. सर सर काय करताय? आम्ही तुझ्याबरोबर खाली बसतो. एक मिनिट सर, एक मिनिट. करा सर. सर तिखट लागतंय का? थोडं. आई पाणी आण का? कसं झालंय जेवण? छान झालंय, खरंच छान झालंय. एक विचारू? राग नाही ना येणार? नाही, विचारा ना. राम सांगत होता की तुम्ही तुमचं घर सोडलंय म्हणून. खरं आहे? काहीतरीच काय विचारतेस? जा मला लोणचं घेऊन ये. सर सॉरी. म्हणजे आई काहीतरीच बोलून गेली. नाही, त्यांचं विचारणं साहजिक आहे. ठीक, नो प्रॉब्लेम. अरे साक्षी, आलीस पण लवकर आलीस. हो. केलेस मेल चेक केलेस? हो. कोणाचा होता हां? मेल? मैत्रिणीचा होता. काय म्हणते मैत्रीण? हे आपलं IPSच्या बद्दल इन्फॉर्मेशन देणार होती ना ती मला, म्हणून. हो, IPS व्हायचं नाही का तुला? होशील. ऑमलेट? ओह सॉरी, खात नाहीस नाही का? सॉरी. साक्षी, हा फोन तुला कोणी दिला का? अरे हो, देऊने दिला नाही का? देऊने. पण देऊ दिला असेल. नक्की देऊनेच दिलं ना? का आणखीन कोणी?
राज तू तू काय बोलतोस? मी मी काय बोलतोय? साक्षी, तू आता बाहेर गेलीस ना तेव्हा माझ्या हातनं एक चूक झाली आहे का? मी मी तुझ्या मागे मागे आलो बघायला तू कुठे जातेस, आणि मी काय बघितलं माहितीये? तू आणि तो वागळे, इन्स्पेक्टर वागळे. काय बोलत होता का तो? हा, काय चौकशी करत होता माझ्याविषयी? मला कसं मारायचं याचं प्लॅनिंग करत होता? साक्षी, मी काय म्हणतो, तो वागळे मला मारणार, त्याचे पेपरमध्ये फोटो येणार, मेडल्स मिळणार, त्यापेक्षा तूच मला मार ना. किल मी साक्षी, मार 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 मला साक्षी. साक्षी किल मी, साक्षी किल मी. राज सोड माझा हात. साक्षी, हे घे गन. शूट मी, शूट मी साक्षी. राज सोड, राज सोड, मला दुखते, मला त्रास होतो. राज सोड. त्रास होतोय ना? आणि माझ्या त्रासाचं काय? हं? साक्षी, मनापासून प्रेम केलं होतं मी तुझ्यावर इतका विश्वास का केलंस? असं का केलंस? राज सोड प्लीज, मला दुखतंय. राज प्लीज. साक्षी, तू जा इथनं. मी नाही जाणार. साक्षी, जा इथनं. मी नाही जाणार. जा साक्षी. तुझं काही करणार नाहीये. नाही जाणार इकडे. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. तुला घेतल्याशिवाय मी इथून नाही जाणार. नाही जाणार. मला नाही जायचं. राम, आम्ही आता बघतो काय ते. हे सगळं करून तू आता मला लाजू नकोस. आम्ही तुझ्यासारखंच एक माणूस आहोत. सर, मला माहित नाही तुम्हाला इथे झोप लागेल की नाही, पण मी इथे चादर ठेवली, पण एकच उशी आहे सर. राम, तू आमची काळजी करू नकोस. आम्हाला लागेल झोप. तू आता जा, झोप. उद्या सकाळी उठून तुला लवकर कामावर जायचं ना? हो सर. गुड नाईट. गुड नाईट. सर, काही लागलं की आवाज द्या मला.
बोल देवयानी. विक्रम, तू कसा आहेस आणि कुठे आहेस? आम्ही मजेत आहोत. तू आमची काळजी करू नकोस, कारण इथे आमची खूप मनापासून काळजी घेणारा एक चांगला मित्र आम्हाला मिळाला. आई आम्हाला मिळाली आणि त्याच आईच्या हातचं जेवण खाऊन आम्ही आता शांतपणे झोपण्याच्या तयारीत आहोत. तेवढ्यात तुझा फोन वाजला. बोल, तू जेवलीस का? देवयानी, जेवलीस का? हो, मी जेवले. आम्हाला माहिती तू आमच्याशी खोटं बोलतेस. तू एकही घास खाल्ला नाहीयेस असून, हो ना? देवयानी, आम्हाला हेही माहिती आहे की तू आत्तापर्यंत जेवली का नाहीयेस, कारण तुला अशी काळजी वाटते की आम्हाला काही खायला मिळाले का नाही. पण खरं सांग, आम्ही व्यवस्थित आईच्या हातचं जेवण जेवलोय. त्यामुळे आता तूही खाऊन घे, कारण आता तू जोपर्यंत खात नाहीस तोपर्यंत आम्ही तुझ्याशी एकही शब्द बोलणार नाही. फोन ठेवतो आम्ही. विक्रम, हे बघ, ऐक ऐक, प्लीज फोन ठेवू नकोस. मी खाते. मी लगेचच जेवते आता. हा, प्लीज फोन ठेवू नकोस. हे बघ, मी सुरू केलंय जेवायला. विक्रम, शपथ घेऊन सांग की तू खरंच जेवलास. तुझी शपथ. ठीक आहे, जेवते मी. एक मिनिट. काय झालं? आता जेवताना असं समज की एक एक घास आम्ही तुला भरवतोय. विक्रम, खरंच सांगतोय आम्ही. देवयानी, तुला खरं सांगू, आज पहिल्यांदा आम्ही प्रेमातलं एक वेगळं थ्रिल अनुभवतोय. पहिल्यांदा खऱ्या अर्थाने आयुष्य खूप जवळून बघतोय. आज पहिल्यांदा भूक म्हणजे काय हे आम्हाला कळलं. आणि एक गोष्ट लक्षात आली की एक डोक्यावरती छप्पर असणं स्वतःच्या हक्काचं हे सर्वसामान्य माणसांसाठी किती महत्वाचं असतं, गरजेचं असतं. आयुष्यभर झगडतात ते या गोष्टींसाठी. पण एक गोष्ट आम्हाला जाणवली, ते म्हणजे हे सगळेजण खूप नशीबवान आहेत. नशीबवान अशासाठी की प्रत्येक गोष्ट त्यांना खूप झगडून मिळवावी लागते. आणि असं झगडताना आयुष्याला खूप जवळून बघायची संधी त्यांना मिळते. तुझ्याबद्दल अजून चौकशी करू नये म्हणून हे सगळं बोलतोस ना? नाही देवयानी, आम्ही खरंच खूप मजेत आहोत. प्रत्येक क्षण आम्ही खूप मनापासून एन्जॉय करतोय. बरं, ठीक आहे. खूप उशीर झालाय, झोपायचं नाहीये? हो, झोपायचं. ठेवतेस फोन? गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हा, काही बोलायचंय का? हो, खूप महत्वाचं आहे. आय लव्ह यू. लव्ह यू. बाय. बाय. देऊ, बरं वाटतंय आता? हो. दूध घेतेस का थोडंसं? नाही, नको. विक्रमची खूप काळजी वाटते ना?
हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग रात्री झोप लागली की नाही? खरं सांगू, आम्हाला माहित नाही. कारण स्वप्नामध्ये आम्ही तुझ्या आजूबाजूलाच वावरत होतो. विक्रम प्लीज, थट्टा करू नको. मस्कर नाही, खरंच सांगतोय. पण आम्हाला खूप शांत झोप लागली, कदाचित पहिल्यांदाच. तू नाश्ता केलास? नाश्ता? देवानी, किती प्रश्न विचारशील आणि किती काळजी करशील आमची. नाश्ता झाला का? आंघोळ झाली का? तुझा झाला का नाश्ता? नाही केलास ना? आता पटकन नाश्ता करून घे, जा. हो. मग आजचा प्रोग्राम काय आहे? प्रोग्राम आजचा नेहमीचाच ठरलेला. उठून आवरून तयार व्हायचं, घरातून बाहेर पडायचं, घर आणि नोकरी दोन्हीच्या शोधात फिरायचं. पण तू काळजी करू नकोस, आम्हाला असा विश्वास आहे की आम्हाला दोन्ही गोष्टी पटकन मिळतील. दादूंनी दिलेली मुदत लक्षात आहे ना? आहे, चांगलीच लक्षात आहे. आणि हे जाणवते की एक एक दिवस त्यातला कमी होत चाललाय. पण आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत देवयानी. डोंट वरी. चला देवयानी, आता आम्हाला आवरायला हवं. ठेव फोन. हा ठीक आहे. नंतर बोलतो. बाय. बाय.